तर भरलेत सगळे पापड आणि आणू पण भरू लागायला लागते हे का नाही. तर ह्याचं नाव काय असं पडलंय सगळं सगळ्या कागदावरती चौक तिथं पण आहे तसं. मग तिथं आहे तिथं खाली दिसलं का. तर हे तर संध्याकाळचे दिवाबत्ती केले आणि आरती पण केले आणि कहाणी पण वाचून घेतली आहे ना. आणि नैवेद्यासाठी असं शिरा बनवलाय. तर खूप छान असं आज वातावरण झालं मस्त असं वारं सुटलंय. तर भाजीची अशी तयारी केली. बटाटे उकडून घेतलेत आणि कांदा टोमॅटो चिरले. तर बटाट्याची ना भाजी करायची म्हणजे रस्सा. तर म्हटलं पुरी भाजीला जशी मिळते ना तशी करणार आहे. तर ना लाईटच गेली होती तरी बारीक करून घेतलं तरी सुद्धा चालतंय. तर फक्त पुऱ्याच नाही आहेत, चपाती आहेत केलेल्या. म्हणलं पुऱ्या आता तेलकट नको खायला. ही भाजी म्हटलं बरेच दिवस झालं ना अशी बटाट्याची छान अशी केलेली नाहीये. कढीपत्ता कांदा बारीक कुटलेलं आणि बघा छान असं ना कोथिंबीर थोडीशी फोडणी टाकली आणि कोथिंबीर आलं आणि लसूण ह्याची पेस्ट केलेली ती पण टाकली. कांदा टोमॅटो ना ग्रेव्ही करण्यामध्ये ना छान लागतं म्हणजे एक संध होतंय. तर एक संध व्हायसाठी ना एक बटाटा मी थोडासा म्हणजे मॅश करून टाकणार आहे. त्यामुळे सुद्धा एक संध अशी भाजी अगदी हॉटेलमध्ये पुरी भाजी कुर्मापुरी बरोबर मिळते तशी होती भाजी याची. थोडीशी झणझणीतच भाजी असते. तिखट टाकले अगो गॅसच गेलाय एकदम. थोडं मीठ आणि बटाटा आता टाकायचा. हा तर थोडासा कुचकरला मॅश केलाय म्हणजे थोडा उकडलेला आहे. आणि इकडे पाणी सुद्धा ठेवले गरम व्हायला. तर मी नेहमीच गरम पाणी शक्यतो करून भाजीला घालत असते. तर ना 2-3 मिनिटं उकळी याला चांगली द्यायची. गरम पाणीच घातलेले आणि थोडी कोथिंबीर वरून टाकणार आहे. तर एक संध होत्या बरं का. थोड्या वेळ उकळी आली ना भाजीला कट पण येतोय आणि मिळून येते भाजी. तर भाजी बघा मी गॅस बंद करून परत बघा किती दाटसर अशी झाली ना. तर उकडून उकडून परत छान झाली अशी आणि कट पण आलाय. तर आता म्हटलं चला जेवूया. तर भाजी भात चपाती तर छान झाली. तर फक्त पुऱ्या नाही आहेत चपातीच आहेत. तर पुरी भाजीसारखीच भाजी अशी केली. चपाती आणि भात. आणू जेवली आहे की नाही. आणू केल्या थोडीस भाजी मागाशी खाल्ली आणि जिरा राईस केला होता. मी खरं काही शूट जिरा राईस केलं नाही. तर भाताबरोबर म्हणजे भाजी बरोबर आपला जिरा राईस होतोय. हा खाणार नाही ना नाही खाणार बरं. तर चला आता जेवण करून घेतो आम्ही. तुम्ही पण या जेवायला.